हॅलो, वेलकम टू माय चॅनल इझी इंग्लिश ग्रामर. विद्यार्थी मित्रांनो, गेले 10-12 दिवस झाले आपण टेन्स शिकत होतो. सर्वच्या सर्व इंग्लिशमधील 12 टेन्सेस आपण शिकलेलो आहोत. परीक्षेसाठी किंवा एखाद्या बोर्डाची परीक्षा असेल, भरतीची परीक्षा असेल, तर त्यामध्ये टेन्सवरती कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात ते आज आपण शिकणार आहोत. पहिलाच क्वेश्चन इथं आहे बघा, फिल द करेक्ट वर्ड फ्रॉम चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे जे तुम्हाला अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय दिलेले आहेत त्यातला योग्य तो पर्याय निवडायचा, किंवा चूज द करेक्ट वर्ब फॉर्म. वर्ब फॉर्म म्हणजे क्रियापदाचं रूप, मग ते हेल्पिंग वर्ब असेल म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा क्रियापद असेल, जे काही योग्य रूप आहे ते दिलेल्या अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायातून निवडायचं आणि लिहायचं. ओके, एक्झाम्पल्स बघूया. राधा डॉट डॉट अ बुक एव्हरी डे. वॉज रीड्स विल रीड. बघा आता वॉज रीड होऊ शकतं का? नाही. का तर एव्हरी डे म्हणजे दररोज घडणारी घटना आहे. भविष्यकाळात होऊ शकते का दररोज घडणारी घटना? नाही. बरोबर काय आहे ना, रीड्स काय आहे ना, तर इथं राधा ही थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे, मग तिच्या क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागणार. काय प्रत्यय लागला इथं? तर ईएस प्रत्यय लागला. काय झालं, आपण त्यातला करेक्ट पर्याय कुठला घेतला तर रीड्स. भविष्यकाळ होऊ शकत नाही, भूतकाळ होऊ शकत नाही, दररोज घडणाऱ्या घटनांसाठी. ओके, सेकंड एक्झाम्पल, डिड सी डॉट डॉट हर ब्रदर. डिड सी डॉट डॉट हर ब्रदर क्वेश्चन मार्क. डिड सी कॉल will call have calling. call will call have calling. did कशाने सुरू झाले वाक्य? did ने सुरू झालेलं आहे वाक्य, म्हणजे हा काय आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून इथं कॉल्ड येईल का आपलं? तर नाही येणार. have calling येईल का? नाही येणार. मग इथं काय येईल? कॉल येईल. भूतकाळी रूप येईल का इथं कॉलचं? कॉल्ड नाही येणार. का? तर डीड या शब्दानं अगोदरच पास्ट टेन्स कॅरी केलेला आहे, ह्यानं पास्ट टेन्स कॅरी केला आहे, म्हणून इथं काय येणार? क्रियापदाचा बेस फॉर्म येणार. ऑलरेडी क्रिया झालेली आहे. प्रश्न आहे सिंपल पास्ट मधला, इथं डीडनी भूतकाळ कॅरी केलेला आहे म्हणून इथं क्रियापदाचा बेस फॉर्म. ओके, एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल, वी डॉट डॉट अशी पण एक्झाम्पल येतात बघा. प्ले वी डॉट डॉट प्ले अ क्रिकेट मॅच टुमॉरो. वी डॉट डॉट अ क्रिकेट मॅच टुमॉरो. ऑप्शन्स काय आहेत बघा त्याचे? आर विल हॅव. आर विल हॅव काय येईल इथे सांगा? वी डॉट डॉट प्ले अ क्रिकेट मॅच टुमॉरो. कधीची क्रिया आहे ही? तर टुमॉरोची आहे, म्हणजे उद्याची क्रिया आहे. म्हणजे इथं काय दर्शवायचं आपल्याला? फ्युचर टेन्स. मग फ्युचर टेन्स कशाने दर्शविला जातो? सिंपल फ्युचर टेन्स तर शाल आणि विल ह्या सहाय्यकारी क्रियापदा. मग इथं आपलं काय येईल? वी विल प्ले, तसंच राहणार. वी विल प्ले अ क्रिकेट मॅच टुमॉरो. ओके,
नेक्स्ट एक्झाम्पल, दे डॉट डॉट लर्निंग, दे डॉट डॉट लर्निंग इंग्लिश. was, is, are. कोणतं करेक्ट सहाय्यकारी क्रियापद इथे आहे? क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे. पाठीमागं काय येणार? टू बीचं रूप येणार. मग ही सर्व टू बीचीच रूप आहेत. कुठलं टू बीचं रूप येणार? दे वॉज येईल का? इज येईल का? नाही येणार. का तर इथं काय आहे? हा थर्ड पर्सन प्लुरल नंबर आहे म्हणून वॉज आणि इज येणारच नाहीये. मग काय येणार? आर. कोणता टेन्स झाला इथं? दे आर लर्निंग इंग्लिश. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इथं तयार झाला. ओके. आता अजून सेंटेन्स घेऊया. लीना डॉट डॉट वर्किंग सिन्स लास्ट 10 years. लीना डॉट डॉट वर्किंग सिन्स लास्ट 10 years. was, where, has been. वाक्याचं निरीक्षण केल्यावर लक्षात येईल कधीपासून क्रिया सुरू आहे. तर सिन्स लास्ट 10 years म्हणजे गेले 10 वर्षापासून क्रिया अद्याप सुरू आहे. मग भूतकाळापासून आत्ता वर्तमान काळापर्यंत क्रिया सुरू आहे हे दर्शवण्यासाठी कोणता टेन्स वापरला जातो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलं की लगेच लक्षात आलं पाहिजे ह्याची रूप बिन, टू बीचं पास्ट पार्टिसिपल आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. म्हणजे इथं आपला करेक्ट ऑप्शन कोणता आहे ना? लीना हॅज बीन वर्किंग सिन्स लास्ट 10 years. हा झाला पहिला प्रश्न. कोणता? फिल द करेक्ट वर्ब फॉर्म और चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. कळालं का? बघा पहिला प्रश्न कळाला. आता त्यातला दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न बघूया काय आहे हा. तर आयडेंटिफाय और स्टेट द टेन्स. आयडेंटिफाय करणे म्हणजे काय करणे? तर फक्त त्या वाक्यात कोणता टेन्स दिलेला आहे तो फक्त काय करायचं आहे? आपल्याला ओळखायचा आहे. त्या वाक्यातला टेन्स ओळखायचा. वाक्य तुम्हाला दिलेलं असतं, टेन्स ओळखायचा. एक्झाम्पल्स, दे वेअर प्लेइंग क्रिकेट. दे वेअर प्लेइंग क्रिकेट. कोणता टेन्स आहे? फक्त टेन्सचं नाव लिहायचं आहे आपल्याला. टू बीचं रूप आहे, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे. टू बीचं कोणतं रूप आहे? तर भूतकाळी रूप आहे. म्हणजे कोणता टेन्स आला इथं? पास्ट, प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस टेन्स. उत्तर काय येईल इथं? पास्ट कंटिन्युअस टेन्स. टू बीचं भूतकाळी रूप, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय म्हणजे कंटिन्युअस टेन्स. इथं वॉज वेअर असतं, वेअर आहे म्हणून पास्ट कंटिन्युअस टेन्स. एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, शी हॅज बीन studying for an hour. She has been studying for an hour. काय आहे? हॅवचं रूप आहे,
बीचं पास्ट पार्टिसिपल आहे, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. कोणता टेन्स झाला? परफेक्ट कंटिन्युअस. पण कोणता परफेक्ट कंटिन्युअस? चालू पूर्ण वर्तमान काळ. कशावरून? तर हॅव हॅज हे कशात वापरतो आपण? वर्तमान काळात वापरतो. म्हणजे उत्तर काय येणार तुमचं? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळातलं हे वाक्य आहे. ओके. राम इट्स अ मँगो. वाक्य रचना सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. वर्बला एस प्रत्यय म्हणजे कोणता टेन्स? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणता टेन्स आला? सिंपल प्रेझेंट टेन्स. अजून एक्झाम्पल घेऊया. Meena is listening songs. टू बीचं रूप क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. टू बीचं कोणतं रूप आहे? तर इज म्हणजे वर्तमान काळात. कोणत्या टेन्समध्ये असतात टू बीची रूप क्रियापदाला आयएनजी प्रत्यय? कंटिन्युअस टेन्समध्ये. टू बीचं वर्तमान काळी रूप आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. उत्तर काय येणार आपलं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. अशा पद्धतीने प्रश्न येतात आणि फक्त आपल्याला काय करायचं असतं? तिथं टेन्सचं नाव लिहायचं असतं. ओके. प्रश्न समजला? नेक्स्ट क्वेश्चन आपण घेणार आहोत. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. करेक्ट करायचे म्हणजे दुरुस्त करायचे. काय दुरुस्त करायचं? तर ग्रामॅटिकली त्यामध्ये हेल्पिंग वर्बमध्ये चूक असते काहीतरी, ते फक्त आपण दुरुस्त करून लिहायचं. वाक्य तुमचं वाक्य घेऊया आपण. फर्स्ट सेंटेन्स. एक्झाम्पल नंबर 1. The chief minister visits our home yesterday. The chief minister visits our home yesterday. Yesterday म्हणजे कधी घडलेली घटना आहे? जस्ट आत्ता काल घडलेली घटना आहे. मग आत्ताच घडून गेलेल्या घटनेसाठी आपण कोणता टेन्स वापरतो? सिंपल पास्ट टेन्स वापरतो. मग सिंपल पास्ट आहे का हा? इथं काय वापरलंय? विजिट्स म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे. घटना कधी झाली? काल झालेली आहे. मग इथं काय पाहिजे? सिंपल पास्ट पाहिजे. मग सिंपल पास्टची रचना पटकन लक्षात आली पाहिजे. सब्जेक्ट, V2 आणि ऑब्जेक्ट. मग इथं सब्जेक्ट कोण आहे? द चीफ मिनिस्टर. इथे व्हिजिटचं काय होणार? व्हिजिटेड. V2 पास्ट टेन्स. व्हिजिटेड आवर होम. का तर येस्टरडे शब्द आहे तिथं. होम येस्टरडे. व्हिजिट आवर होम येस्टरडे. सेकंड एक्झाम्पल. द सन rise in the east. The sun rise in the east. काय चुकीचं आहे या वाक्यात बघा? दररोज घडणारी घटना आहे. हॅबिच्युअल थिंग आहे. कोणता टेन्स? सिंपल प्रेझेंट टेन्स. आहे की इथं सिंपल प्रेझेंटच आहे. राईज आहे, बेस फॉर्म आहे. चालतो का? नाही चालत. वाक्यातला कर्ता कोण आहे? द सन. द सन हा कोण आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे.
मग प्रेझेंट टेन्समध्ये थर्ड पर्सन सिंगल नंबरच्या क्रियापदाला SES प्रत्यय असतो. मग इथं वाक्य आपलं कसं होणार? द सन रायझेस इन द सन रायझेस इन द ईस्ट. हे काय झालं आपलं? दुरुस्त केलेलं वाक्य झालं. ओके, अजून एक्झाम्पल बघूया. Students has been preparing for exam from last month. Students are preparing for exam from last month. कधीपासून क्रिया सुरू आहे? तर फ्रॉम लास्ट मंथ पासून. क्रिया अद्याप सुरू आहे. कोणत्या टेन्समध्ये दाखवलं जातं? तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. मग चुकलं काय ह्या वाक्यात? स्टुडंट्स हॅज. ॲक्च्युली इथं काय पाहिजे? हा कोण आहे? थर्ड पर्सन प्लुरल नंबर आहे. हॅज कुठं वापरतो आपण? तर फक्त ही सी इटला हॅज वापरतो. इथं स्टुडंट्स म्हणजे अनेक वचन आहे, म्हणजे इथं काय वापरायला पाहिजे? हॅव वापरायला पाहिजे. तेव्हा हे वाक्य काय होणार? बरोबर येईल. स्टुडंट्स हॅव बीन preparing for exam from last month. Example number 4. He are learning इंग्लिश. लगेच लक्षात येणार तुमच्या. काय चुकीचं आहे या वाक्य? टू बीचं रूप. कोण आहे हा? थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर, म्हणजे इथं काय येणार? इज येणार. ही सी इटला इज वापरतो आपण. ही इज लर्निंग इंग्लिश. ही इज लर्निंग इंग्लिश. ओके, अशा पद्धतीने करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस, म्हणजे अशा चुका येतात त्या फक्त आपण काय करायच्या? दुरुस्त करायच्या आणि वाक्य परत लिहायचं. ओके, आता लास्ट वन, मेक इट सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस अशा प्रकारच्या सूचना असतात. एक्झाम्पल नंबर 1. He learns tennis. Make it present continuous टेन्स. कोणता टेन्स करायला सांगितलाय? ही लर्न्स टेनिस आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. मेक इट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण काळात कशाची रूप असतात? टू बीची रूप असतात. क्रियापदाला ING प्रत्यय असतो. आपलं वाक्य कसं होईल मग? ही इज लर्निंग टेनिस. कोणता टेन्स आला?
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. She had been working hard. She had been working hard. Make it सूचना काय आहे बघा याला. Make it simple present tense. साधा वर्तमान काळ. She had been working hard. Make it simple present tense. कोणता करायला सांगितलं तर साधा वर्तमान काळ. सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे बघायचं तर सब्जेक्ट सी म्हणजे थर्ड पर्सन आहे. आपलं उत्तर कसं तयार होईल याचं एक्झाम्पल. हॅड बीन घेणार का आपण आता नाही घेणार. डायरेक्ट सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. सी वर्क नाही घेणार आहे तर वर्क्स घेणार का तर सिंपल प्रेझेंट करायचं आहे आपल्याला आणि हा थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे. सी वर्क्स हार्ड असं एक्झाम्पल आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. राम has written a letter. Ram has written a letter. हे दिलेलं वाक्य आहे. याला सूचना make it future continuous tense. Future continuous tense. राम हॅज रिटन कोणता टेन्स आहे तर पूर्ण वर्तमान काळ आहे. काय करायचं आपल्याला याचा फ्युचर कंटिन्युअस अपूर्ण भविष्यकाळ करायचं. अपूर्ण काळ म्हटलं की टू बीचे रूप. आता इथं आहे कोणता फ्युचर म्हणजे फ्युचर मधलं टू बीचं कोणतं रूप येणार इथं राम विल. क्रियापदाला ING प्रत्यय रायटिंग. राम विल बी रायटिंग अ लेटर. भविष्यकाळी टू बी स्वरूप कोणतं तर विल बी वापरले इथं आणि क्रियापदाला ING प्रत्यय. काय तयार झालं आपलं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. they were singing a song for an hour. They were singing a song for an hour. Make it past perfect continuous tense. काय सूचना दिली या वाक्याला they were singing a song for an hour. Make it past perfect continuous tense. पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळ करायचे. चालू पूर्ण भूतकाळ म्हटलं की काय असतं त्यात तर हॅजचं रूप असतं. हॅवचं रूप हॅड प्लस बीन
प्लस क्रियापदाला ING प्रत्यय. मग वाक्य कसं तयार होईल? दे भूतकाळ करायचं आहे. मग ह्याचं काय येणार भूतकाळी रूप? हॅड. का तर इथं आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचं आहे. दे हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग फॉर ॲन आवर. किती सोपं आहे बघ. अशा पद्धतीनं मेक इट. मग 12 टेन्सपैकी तुम्हाला कुठलेही टेन्सचं नाव येईल त्या पद्धतीने दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यात बदल करायचा. अशा पद्धतीनं टेन्सेसवरती क्वेश्चन्स येत असतात. आवडलं का लेक्चर बघा तुम्हाला? चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या सर्व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना मदत होईल. ओके.